नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपलं स्वागत. आपण या लेक्चरमध्ये पंचायत राज भाग 1 बघतो आहोत. आपण 10 वाजता रात्री लाईव्ह लेक्चर्स घेतो आहे आणि त्यामध्ये आपलं पंचायत राज या विषयावरचं लेक्चर आहे जे प्रश्नोत्तर स्वरूपात असणार आहे. याआधी राज्यसेवा, कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी, PSI ASO, त्यानंतर सरळ सेवेचे एक्झाम, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती या सगळ्या ठिकाणी पंचायत राजवर कशा पद्धतीचे प्रश्न येतात हे आपण डिस्कस करणार आहोत आणि त्याचं हे संदर्भ लेक्चर या ठिकाणी आहे. कदाचित काही विद्यार्थी जर या लेक्चरला नंतर बघत असतील, काही दिवसानंतर बघत असतील, तर या लेक्चरला संदर्भ लेक्चर आणि याच्यावर आधारित मग जे प्रश्न उत्तर आहेत विविध परीक्षांना आलेले त्या लेक्चरची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. आज संध्याकाळी 10 वाजता तुम्ही त्या लाईव्ह लेक्चरला हजर राहू शकतात. त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ओके, मग आपल्याला या पंचायत राजमध्ये भाग 1 मध्ये काय बघायचं आहे. भाग 2चंही लेक्चर मी आणखी काही कालखंडात या कालावधीमध्ये या ठिकाणी अपलोड करतो आहे. मात्र भाग 1 मध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे लक्षात घ्या. पंचायत राजची सगळ्यात आधी म्हणजे हिस्ट्री आपल्याला बघायची आहे की पंचायत राजची नेमकी ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे. प्राचीन कालखंड असेल, पुढे मध्ययुगीन कालखंड आहे, नंतर ब्रिटिश कालखंड आहे, त्याच्यानंतर स्वातंत्र्याच्या नंतर नेमके कसे बदल होत गेले पंचायत राज सिस्टीममध्ये ते आपल्याला इथे बघायचं आहे हिस्ट्रीमध्ये. दुसरा मुद्दा आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे तो म्हणजे कमिट्या. आपण ज्या पद्धतीचे प्रश्न आले ना विविध परीक्षांना, सरळ सेवा, कंबाईन आणि राज्यसेवा, त्या प्रश्नांना आधारित या ठिकाणी लेक्चर बनवलेलं आहे. म्हणजे पूर्णतः शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण या ठिकाणी पुढे जातोय, तंत्रशुद्ध अभ्यास आपण करतो आहे. आपल्याला दुसरा मुद्दा या ठिकाणी बघायचा आहे तो म्हणजे समित्या. मित्रांनो, ज्या महत्त्वाच्या जेवढ्या समित्यांवर प्रश्न विचारले त्याच्यातली एकही सोडलेली नाही. समित्यामध्ये पुन्हा आपण 2 भाग केलेले आहे या ठिकाणी. एक केंद्राच्या समित्या आणि दुसऱ्या राज्य सरकारच्या समित्या. ओके, मग केंद्राच्या समित्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या बघायचे आहे. बलवंतराय मेहता असेल, तखतमल जैन गट असेल, त्यानंतर अशोक मेहता समिती, GVK राव समिती, सिंघवी समिती, थंगन समिती, या केंद्राच्या समित्या. दुसरं राज्याच्या कोणत्या आहे. वसंतराव नाईक जी बलवंतराय मेहता समितीच्या धर्तीवर आणि सगळ्यात महत्त्वाची. त्यानंतर बोंगीरवार, बाबूराव काळे, PV पाटील आणि पुढे गगराणी समिती. या समित्या म्हणजे जवळपास 9-10 समित्या अशा आहेत ज्या तुम्हाला वारंवार विविध परीक्षांना फोकस झालेल्या आहेत. ते आपल्याला परीक्षेभिमुख बघायचे आहे. तिसरा मुद्दा आपल्याला या लेक्चरमध्ये हा बघायचा आहे तो म्हणजे 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती. मला वाटतं याचं महत्त्व तुम्हाला वेगळं सांगायला नको. ओके, या कोणताही अशी परीक्षा नाही आहे की जिथे सिलेबसमध्ये तुम्हाला 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती नाही आहे. तुमच्या सिलेबसमध्ये राज्यघटना जरी म्हटलेलं असेल तरीही घटनादुरुस्ती येते. या दोन्ही घटनादुरुस्ती येतात आणि पंचायत राज म्हटलेलं असेल तरीसुद्धा येतात. मग या घटनादुरुस्त्या कधी झाल्या, काय झाल्या, त्याच्यातलं मग जिल्हा नियोजन समिती असेल, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेसंदर्भातली, ग्रामीण संदर्भातील, ते आपल्याला बघायचं आहे. ओके मित्रांनो, अशा पद्धतीने हे 3 मुद्दे एकदम बेस्ट आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचे आहेत. शेवटपर्यंत बघा. तुमचं या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे जो सिलेबस म्हणतोय आपण पंचायत राजचा 50% कव्हर झालेला असणार आहे या भाग 1 मध्ये. भाग 2 मध्ये उरलेला 50% आपण कव्हर करणार आहोत. चला सुरुवात करूया. पहिला मुद्दा आपला काय येतो आहे. पहिला मुद्दा आपला आहे तो म्हणजे पंचायत राजचा इतिहास. बघा, पंचायत राजचा इतिहास बघत असताना तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात आधी लक्षात घ्यावा लागतो तो म्हणजे वैदिक कालखंडाचा दाखला तुम्हाला द्यावा लागतो. वैदिक कालखंडामध्ये गावाचा कारभार कोण बघायचं. आता जी ग्रामपंचायत बघते, ग्रामपंचायत नव्हे, इथे गावाचा कारभार ग्रामसभा बघायची, ही लक्षात घ्या. कोण? ग्रामसभा. इथे गावाचा जो प्रमुख होता, या ग्रामसभेचा प्रमुख म्हणूया आपण थोडक्यात, त्याला ग्रामणी असं म्हटलं जायचं. काय? ग्रामणी असं म्हटलं जायचं. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. पुढे रामायण महाभारतामध्ये सुद्धा गावसभा असेल, जनपद असेल असे उल्लेख आहे. बुद्धकालीन जातक कथामध्ये गावं कसे स्वयंपूर्ण होते त्याचा उल्लेख आहे. पुढचा महत्त्वाचा आणखी ग्रंथ तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे कौटिल्यांचा ग्रंथ, ज्याच्यामध्ये ग्रामपंचायतींचा उल्लेख आहे. ग्रामीण ज्या काही व्यवस्था आहेत, राजकीय व्यवस्था, त्यांचा उल्लेख आहे कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये. हा एक ग्रंथ तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. पुढे मग तो ग्रीक्समधला मॅगिस्थेनिस, त्याचे प्रवास वर्णन, त्याच्यामध्ये ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचा उल्लेख आहे. पुढे आपण बघतोय हळूहळू पुढच्या कालखंडामध्ये, मुघल कालखंडामध्ये कोतवाल, सरपंच, मुखिया अशी नवीन पदं तयार होत गेली आणि काही ठिकाणी शहरी स्थानिक स्वराज्यसुद्धा हे झाले आहे. आणि मग तिथे एक महत्त्वाचं नाव तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं ते म्हणजे मद्रास. आता हे मद्रास का लक्षात ठेवायचं आहे. मद्रासला 1687 मध्ये
पहिल्यांदा भारतातील पहिली मनपा स्थापन झाली मद्रासमध्ये. फार महत्त्वाचा मुद्दा, एकदम परीक्षेभिमुख घेऊन जातो, एकही सेकंद वाया जाणार नाही तुमचा, एकही नाही. कारण तुम्हाला याच्यावर कसे प्रश्न आले हे तुम्हाला आपलं जे लाईव्ह लेक्चर होणार आहे आज ठीक 10 वाजता, आपण डेली 10 वाजता लाईव्ह लेक्चर्स घेतो आहे आणि त्याच्यात एक अत्यंत महत्त्वाची घोषणा मी आज केलेली आहे आणि आता करतो आहे तुमच्यासमोर की जे विद्यार्थी लाईव्ह लेक्चर्सला आहेत त्यांना सगळ्यांना आपण आपले जे ई बुक्स आहेत, जे जवळपास 1200+ आपली त्याची किंमत आहे, ते सगळे ई बुक्स फ्रीमध्ये तुम्हाला भेटणार आहे. त्यामध्ये इतिहास, राज्यघटना, भूगोल, त्याच्यानंतर मराठी व्याकरण आणि इतरही घटक आहेत. ओके, हे सगळे तुम्हाला त्याच्यामध्ये आपला ई ठोकळा, हे सगळे काही तुम्हाला काय करायचं, फक्त ते लाईव्ह बघायचं, त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा, आपलं ॲप्लिकेशन आहे STRCP ज्याची लिंक खाली आहे ते डाउनलोड करायचं, दोघांचे स्क्रीनशॉट, आपला जो नंबर तिथे दिलेला असणार आहे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये, त्यावर तुम्हाला सेंड करायचं आहे. सगळे ई बुक्स तुमच्या मोबाईलवर व्हॉट्सअपवर तुम्हाला भेटणार आहेत. ओके, बघा मद्रास. आता पुढचा मुद्दा इथे येतो की मग आमची आणखी सुरुवात कुठे जाते. 1870 हे साल फार महत्त्वाचं आहे आमच्यासाठी आणि दुसरं 1882, हे दोन असे पाठच असले पाहिजे. 1870 तुम्ही म्हणाल इथे कोणतं नाव लक्षात ठेवायचं तुम्हाला, लॉर्ड मेयो, आणि 1882 कोणतं नाव लक्षात ठेवायचं तुम्हाला, लॉर्ड रिपन. ओके, दोन नावं महत्त्वाची आहेत. मग मेयोने काय केलं, मेयोने आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव केला आहे. बघा, आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव की बाबा केंद्राकडून ही सत्ता खाली जाऊ द्या. आणि पुढे मग या रिपनने, हा उदारमतवादी होता, यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेचा या ठिकाणी कायदा केला. स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा केला आहे आणि या रिपनलाच आपण मग काय म्हणतो, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असं म्हणतो. पुढे गेले तुम्ही, पुढे स्वातंत्र्योत्तर कालखंड किंवा आपल्या घटनेचा थोडासा आपण जर संदर्भ घ्यायचा झाला या इतिहासाच्या दृष्टिकोनातून, तर घटनेमधलं कलम 40 तुम्हाला नीट लक्षात घ्यावं लागतं. कलम 40मध्ये राज्याने म्हणजे त्या ठिकाणी मार्गदर्शक तत्व सांगितलं आहे घटनेने की पंचायती ज्या आहेत त्यांची स्थापना करावी राज्याने. महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मग पुढे आपण जर बघितलं तर 1952 आणि 1953 या 2 वर्षातले 2 कार्यक्रम तुम्हाला फार महत्त्वाचे आहेत, जे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतात तुम्ही पंचायत राजचा अभ्यास करत असताना. दोन्ही कार्यक्रम 2 ऑक्टोबर या दिवशी सुरू झाले आहेत. दोनही कार्यक्रम, पहिला म्हणजे इथे सामुदायिक विकास कार्यक्रम, ज्याला कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम असं म्हटलं गेलं होतं. ओके, हा कार्यक्रम जो अमेरिकेच्या सहाय्याने सुरू केला होता आपण. आणि दुसरा कार्यक्रम ज्याला राष्ट्रीय विस्तार सेवा असं म्हटलोय आपण. हे 2 कार्यक्रम सुरू केले गेले कुठेतरी, याच्यातून या पंचायत राज्याची स्थापनेचे बीज याच्यामध्ये आहेत. मात्र हे दोन्ही कार्यक्रम फेल झाले. का फेल झाले, त्याच्यामागे योग्य नियोजन नव्हतं, त्याचे गृहीतक बरोबर नव्हते, ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि मग हे फेल झाल्यामुळे आता काय करावं म्हणून केंद्र सरकारने बलवंतराय मेहता समिती नेमली. बघा, तुम्हाला एकदम सिस्टमॅटिकली, म्हणजे तुम्ही कोणत्याही शाखेचे असाल, कला शाखा, कॉमर्स, याच्यातले विज्ञानातले, प्रत्येकाला हे लेक्चर कळालंच पाहिजे. शेवटपर्यंत बघितल्यावर तुम्ही पंचायत राजमधला कसाही प्रश्न येऊ द्या, एकही प्रश्न सुटलेला नाही आहे. या म्हणजे शिकवण्यामध्ये जे मुद्दे ॲड केले ना, प्रत्येक प्रश्नाचं याच्यामध्ये अंतर्भाव आहे. तुम्हाला ते लाईव्ह लेक्चर बघितल्यानंतर कळेल की अरे ते सगळे प्रश्न या लेक्चरमध्ये कव्हर होत आहेत. काय, बलवंतराय मेहता समिती, ही समिती केंद्र सरकारची आहे. कधी, 1957ला ही समिती नेमली आहे. 57लाचा अहवाल आला आहे. आणि यांनी एक सगळ्यात महत्त्वाचं इथे शिफारस केली, पंचायत राज जे असणार आहे ते त्रिस्तरीय पंचायत राज स्थापन करावं. त्रिस्तरीय, 3 स्तर असणार आहे. 3ला फार महत्त्व आहे बलवंतराय मेहता. आणि मग याच्यानुसार सुरुवात होते आमची 2 ऑक्टोबरलाच. पुन्हा एकदा 2 ऑक्टोबर 1952ला राष्ट्रीय हा आहे समुदाय विकास कार्यक्रम. 2 ऑक्टोबरलाच राष्ट्रीय विस्तार सेवा आहे 53ला. आणि 2 ऑक्टोबर 1959 या दिवशी भारतातील पहिलं पंचायत राज, पहिली ग्रामपंचायत पंडित नेहरूंच्या हस्ते नागोर या ठिकाणी स्थापन होते. आणि नागोरचं राज्य राजस्थान आहे. ओके, पहिलं राज्य ठरतंय ते. पुढे आंध्र प्रदेश दुसरं राज्य ठरतंय, सेकंड स्टेट. आणि महाराष्ट्र ही 9वे राज्य ठरते. ओके, आता हे सगळं झालं, पण याला घटनात्मक दर्जा भेटावा, कारण की त्याच्याशिवाय त्याला महत्त्व प्राप्त होणार नाही आहे पंचायत राजला. मग त्याच्यातून पुढे ती LM सिंघवी समिती, तिची शिफारस, आणि त्याच्यानुसार मग त्या 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती, त्यानुसार मग ते कलम 243 ॲड केलं गेलं, 243 कलम. आणि त्याच्यानुसार मग ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेसाठीचं 11वं परिशिष्ट जोडलं गेलं. आणि याच्यातून महात्मा गांधीजींचं जे ग्रामस्वराज्याचं स्वप्न आहे, कुणाचं स्वप्न, महात्मा गांधीजींचं स्वप्न, ग्रामस्वराज्य,
या स्वप्नाच्या दिशेने आपण निघालो. दुसरा प्रश्न तुम्हाला हा येतो की पंचायत राज हे जे नाव आहे हे नाव कोणी सुचवलं, तर याचं उत्तर तुमचं आलं पाहिजे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हे नाव सुचवलं. ओके मित्रांनो, अशा पद्धतीने आपण पुढे या ठिकाणी गेलेलो आहे. ओके, आता पुढच्या मुद्द्याकडे आपण वळतो आहोत. बघा मग या ठिकाणी आपल्याला हे मुद्दे थोडेसे व्यवस्थित घ्यायचे. लॉर्ड मेयोचा ठराव 1870मध्ये, ओके 1870, सॉरी इथे 60 झाले, 1870मध्ये. आणि यांचं काय म्हणणं आहे की स्थानिक लोकांना आर्थिक सहाय्य द्या. काय म्हणतात ते? आर्थिक सहाय्य द्या स्थानिक लोकांना. सगळ्यात महत्त्वाचं आपण 1872ला बघतोय पहिली जनगणना केली गेली आणि त्याच्यातून मग या विकेंद्रीकरणाला आणखी चालना भेटलेली आहे. ते आम्हाला माहीत असलं पाहिजे, कारण ते मुद्दे आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे रिपनचा ठराव. हा 1880मध्ये गव्हर्नर होतोय, जनतेबद्दल याला सहानुभूती आहे. रिपन म्हटलं की हा एक उदारमतवादी गव्हर्नर म्हणून याच्याकडे आपण बघतो. बघा, उदारमतवादी हा शब्दसुद्धा इथे तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. याला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक आपण म्हणतोय. मग याने काय केलं की प्रांतिक सरकार जे आहेत त्यावेळेस काय होते, प्रांतिक सरकार होते. या प्रांतिक सरकारांनी स्थानिक जनतेला त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून द्यावा हा सगळ्यात महत्त्वाचा आदेश काढला. आणि मग याच्यातून पुढे बऱ्याच गोष्टी होत आहेत. पुढे 1884मध्ये लोकल बोर्डची स्थापना होते. 1888ला महाराष्ट्राच्या बाबतीतला एक महत्त्वाचा प्रश्न आहे, मुंबई मनपा जी आहे, मुंबई मनपा तिची स्थापना होते. 1892 महत्त्वाचं साल आहे. इथे जिल्हा लोकल बोर्डाची या ठिकाणी स्थापना आहे. आणि अप्रत्यक्ष निवडणूक इथे पहिल्यांदा होते 1892ला. ओके, आणि पुढे एक महत्त्वाचे आणखी एका कमिशनवर तुम्हाला प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे रॉयल विकेंद्रीकरण कमिशन, रॉयल विकेंद्रीकरण आयोग. बघा, रॉयल कमिशन एवढं लक्षात ठेवा. हा कधीचा आणि कोणाच्या अध्यक्षतेखालील, हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. रॉयल कमिशन 1907चा आहे मित्रांनो, आणि याचे अध्यक्ष आहेत हॉब हाऊस. लिहूनच घ्या हे मुद्दे, वाटलंच तर तुमच्याकडे वही पेन असेल तर महत्त्वाचे मुद्दे नोट डाऊन करून घ्या. हा तुम्हाला माहीत असला पाहिजे. पुढे एक महत्त्वाचा मुद्दा थोडंसं हिस्ट्री बाबतीत बघितलं तर 1920च्या मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार मुंबई प्रांतातील ग्रामपंचायती जे होत्या त्यांना वैधानिक दर्जा प्राप्त झाला. म्हणजे इथे जुना मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1920चा आहे. ओके, आणखी एक महत्त्वाचं ली कमिशन आहे. बघा, ली कमिशनचा उल्लेख तुम्हाला माहीत असला पाहिजे. ली कमिशन कशासाठी आहे? थोडंसं तुम्ही UPSCबद्दल काही जरी वाचलेलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल की ली कमिशन 1926ला UPSCची स्थापना या कमिशनच्या याच्यावर करतोय आपण. 1924ला आपल्यामध्ये इकडे छावणी मंडळं स्थापन होत आहेत. काय छावणी मंडळ? 1924. 1933ला बॉम्बे विलेज ॲक्ट अस्तित्वात आला आहे 1933ला. तेही आम्हाला माहीत असलं पाहिजे. तर या महत्त्वाच्या बाबी तुम्हाला होत्या आणि ह्या गरजेच्या आहेत माहीत असणे असं मला वाटतं. ओके, पुढे मग आपण जातो आहोत. पुढचा मुद्दा आपला आहे तो म्हणजे स्वातंत्र्योत्तर कालखंड. मित्रांनो, इथे एक घोषणा लक्षात ठेवायची महात्मा गांधीजींची. स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये महात्मा गांधीजींचा एक संदेश लक्षात घ्या, त्याला आपण म्हणतो आहे खेड्याकडे चला. गांधीजींचा संदेश आहे की खेड्याकडे चला. दुसरं ग्रामस्वराज्य गांधीजींचं स्वप्न आहे, ते आपण पाहिलं. पंचायतराज पंडित नेहरू पहिल्यांदा उच्चारतायत. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, राजीव गांधी यांनी काय म्हटलं या संदर्भात? राजीव गांधी यांची एक संकल्पना लक्षात ठेवा. राजीव गांधी यांनी नया पंचायत राज नावाची कन्सेप्ट मांडली. नया पंचायत राज, कारण आपण जे बघतोय ना 73वी 74वी घटनादुरुस्ती, ती सगळ्यात आधी त्याच्या संदर्भातलं विधेयक मांडण्याचं श्रेय राजीव गांधींना जातं. स्थानिक स्वराज्य संस्था तो लोकशाहीचा पाळणा आहे असं म्हटलं जातं. ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. कलम 40 संदर्भातला तो मुद्दा आहे. ओके, महत्त्वाच्या बाबी या आहेत, त्या माहीत असाव्यात आपल्याला. बघा, पुढचा मुद्दा तुम्हाला हे जे 1952ची सामुदायिक विकास कार्यक्रम आणि 53चा राष्ट्रीय विस्तार योजना आहे ना, याच्याबद्दल थोडंसं माहीत असलं पाहिजे. हे जे सामुदायिक विकास कार्यक्रम आहे याच्यात टार्गेट काय माहिती का? लोकांचं जीवनमान उंचवायचं आहे, लोकांचा आर्थिक सामाजिक सांस्कृतिक विकास करायचा आहे, समाजाभिमुख उपक्रम राबवायचे आहे, उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य उपयोग करायचा आहे, नेतृत्व तयार करायचं आहे, स्वरोजगाराच्या संधी द्यायच्या. म्हणजे आपण जे पंचायतराजमध्ये जे टार्गेट ठेवले ना, ते सगळे या समुदाय विकास कार्यक्रमामध्ये होते. 2 ऑक्टोबरचा हा कार्यक्रम. आणि इथे एक महत्त्वाचा प्रश्न, हा इथे मी पुन्हा का घेतला याला माहिती का? मला टाईमपास करायचा नाही. इथे एक महत्त्वाचा ज्याच्यावर प्रश्न विचारला जातो तो म्हणजे BDO. मित्रांनो, या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी, समुदाय विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी एक महत्त्वाचं पद तयार केलं गेलं, ते म्हणजे BDO, गट विकास अधिकारी. तालुका स्तरावर हा प्रश्न अनेक परीक्षांना विचारला गेला की BDO हे पद कधी तयार झालं समुदाय विकास कार्यक्रमामध्ये. पहिल्या निवडणुका याच कालखंडात होत आहेत 1952ला, ते तुम्हाला माहीत असावं. आता मग याच्यापेक्षा वेगळा उद्देश असलेला कार्यक्रम हा राष्ट्रीय विस्तार योजना होता. याच्यात नेमकं काय होतं
याच्यामध्ये तुम्हाला 4 पद्धतीने जनसहभाग वाढवायचा होता. बघा, विस्तार या शब्दातच आहे जनसहभाग. आणि आपण आताचं पंचायत राज बघितलं, ग्रामसभा वगैरे, याच्यातून या मुद्द्याला फार महत्त्व दिले जाते. मग इथे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय विकास हे आपल्याला करायचं होतं. मात्र फेल गेल्या या दोन्ही योजना. कशाच्या बाबतीत? याच्या बाबतीत. दोन्ही योजनांमध्ये जो जनसहभाग मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही. पुढे मग राजकुमारी अमृता कौर आहे, त्यांचे काही प्रयत्न आहे. विनोबा भावे यांची पंचसूत्री योजना आहे, त्या बाबी आम्हाला माहीत असले पाहिजे. त्याच्यातून आम्ही पुढे जात गेलो आणि पुढे मग आमचं पंचायत राज विकसित होत गेलं. आपण बघतोय मग बलवंतराय मेहता समिती, तिचा 1957चा अहवाल, आणि त्याच्यानुसार मग ती पंचायत राज त्रिस्तरीय, त्यातला जो राज्यांचा क्रमही आम्हाला व्यवस्थित माहीत असला पाहिजे. आता याच्यावर आधारित महाराष्ट्रामध्ये काही घडामोडी घडल्या. बघा, आता वरती बलवंतराय मेहता समिती झाली. महाराष्ट्रामध्ये तिच्या आधारावर, तिच्या बेसवर, म्हणजे तिचा त्या शिफारशीचा अभ्यास करावा म्हणून वसंतराव नाईक समिती स्थापन झाली. ही फार महत्त्वाची आहे, वसंतराव नाईक समिती. कारण की महाराष्ट्रातील पंचायत राज जे आहे ते कोणाच्या याच्यावर आधारित आहे? तर वसंतराव नाईक. कधी स्थापन झाली? 1960ला स्थापन झाली. अहवाल कधी दिला? 1961ला दिला. आणि कशाची हे केली? यांनी सुद्धा त्रिस्तरीय पंचायत राज महाराष्ट्रात राहील याची शिफारस केली आहे. मात्र त्रिस्तरीय पंचायत राज नसलेली राज्य कोणती? तर मेघालय राज्य आहे. बघा, मेघालय, मिझोराम, नागालँड या राज्यांमध्ये त्रिस्तरीय यंत्रणा नाही आहे. आजही एकस्तरीय यंत्रणा आहे. सिक्कीम, गोवासारखं राज्य, तिथे द्विस्तरीय यंत्रणा आहे. त्रिपुरा, आसाम सारख्या राज्यामध्ये चतुस्तरीय यंत्रणा आहे. ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे आपण या पंचायत राजमध्ये आणखी बदल काय होत गेले? तर पुढचा मुद्दा आला तो म्हणजे घटनात्मक दर्जा द्यावा. आपण डॉक्टर LM सिंघवी समिती पाहिली, आणि त्या घटनात्मक दर्जासाठीचे प्रयत्न तुम्हाला माहीत असले पाहिजे. घटनात्मक दर्जासाठीचा पहिला प्रयत्न 1989चा आहे. राजीव गांधी सरकारने पहिल्यांदा या ठिकाणी विधेयक मांडलं की घटनात्मक दर्जा भेटावा. मात्र नाही, ते पुढे PV नरसिंहराव, बघा PV नरसिंहराव यांच्या काळात 92-93मध्ये मग ती 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती होती आहे. आणि त्याच्या अंतर्गत या ठिकाणी मग ते ग्रामस्वराज्याचं स्वप्न आमचं साकार होतं आहे. आपण आता पुढच्या घटकाकडे वळतो आहोत, केंद्र आणि राज्याच्या समित्या. मित्रांनो, केंद्राच्या समित्या बघा, केंद्रामधल्या सगळ्यात महत्त्वाची समिती तुम्हाला माहीत आहे, आणि त्याच्याबद्दल काय लक्षात ठेवायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. बलवंतराय मेहता समिती. बघा, बलवंतराय मेहता समिती जिचे काही मुद्दे तुमचे तोंडपाठ असले पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1957ची आहे, स्थापनाही 57ची, अहवालसुद्धा 57चा. बलवंतराय मेहता हिच्या बाबतीत माझं म्हणणं आहे पुढचं, आणखी तुमचे हिचे सदस्यही तुम्ही किमान वाचून तरी ठेवा, किमान. थोडंसं ही पहिली सगळ्यात महत्त्वाची. याच्यामध्ये BG राव, DP सिंग आणि ठाकूर फुलसिंग हे 3 सदस्य याच्यामध्ये होते, लक्षात राहू द्या. आणि मग बलवंतराय मेहता म्हणल्यावर इथे सगळ्यात महत्त्वाची शिफारस तुम्हाला माहीत आहे, त्रिस्तरीय पंचायत राज. दुसऱ्यांनी म्हटलं होतं की प्रौढ मतदान घ्या, न्यायपंचायतीची स्थापना करा. न्यायपंचायती ही शिफारस कोणाची आहे? बलवंतराय मेहता समितीची, न्यायपंचायतीची स्थापना. पुढे मग आमदार खासदारांना प्रतिनिधित्व द्या. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की सहकाराला इथे याच्यामध्ये सामावून घ्या पंचायत राजमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाची ती बलवंतराव मेहता समिती आणखी एक मुद्दा म्हणते ते म्हणजे ग्रामसेवक. ग्रामपंचायतीचा सचिव हा ग्रामसेवक असेल, हा विकास सचिव असेल. ग्रामपंचायतीला काही स्वतःची उत्पन्नाची साधनं असतील, हे सगळं कोणी सांगितलंय? बलवंतराय मेहता समितीने. ओके, आपण दुसऱ्या समितीकडे वळूया. दुसरी एक महत्त्वाची समिती ती म्हणजे तखतमल जैन गट. तखतमल जैन गट असं मी त्याला म्हणतो आहे. आता यांचे तुम्हाला हे सुद्धा विचारले जातात, क्रमसुद्धा विचारले जातात. कधी स्थापन झाली आहे, काय झाली आहे ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. 1966चा हा गट आहे. 67ला यांनी शिफारशी केल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं यांची शिफारस काय माहिती का? ग्रामसभा. कायद्याने ग्रामसभा स्थापन करा. ग्रामसभेची पहिल्यांदा शिफारस या ठिकाणी हा जैन गट करतोय. वित्त आयोग असावा, वित्त आयोग याची शिफारस आहे यांची, फार महत्त्वाची मुद्दे आहे. आणि हे असं ते लोणी घेतलंय मी फक्त काढून, हे फार बरंच काही रटाळवाणा असू शकतो मुद्दा, पण शॉर्टमध्ये तुम्हाला सगळे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला कव्हर करायचे आहे लेक्चरमध्ये. काहीच सुटणार नाही तुमचं, प्रश्नाभिमुख मुद्दे सगळे. पुढची कमिटी मी या ठिकाणी घेतोय ती म्हणजे मेहता कमिटी, जिला आपण अशोक मेहता समिती असं म्हणतोय. काय? अशोक मेहता समिती. आता ही समिती कधीची आहे आणि हिची सगळ्यात महत्त्वाची शिफारस कोणती? हिला मूल्यमापन समिती असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे आधी जे काही हे झालेलं आहे आतापर्यंत पंचायत राज जे झालं ते बाबा सक्सेस होतं आहे की नाही होतं आहे ते तुम्ही बघा, त्या संदर्भात शिफारशी करा. 1977ची ही समिती आहे आणि 78मध्ये अहवाल आहे हिचा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिने एक वेगळी शिफारस केली
जी खरं म्हणजे स्वीकारली गेली नाही, मात्र ती ही होती की द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था असावी, त्याला घटनात्मक दर्जा द्यावा असंही म्हणतायत. ओके, यांनी सुद्धा त्या ठिकाणी मांडलं होतं घटनात्मक दर्जा द्या पंचायत राजला. पण ते उत्तर तुम्हाला सिंघवी समितीचं लक्षात ठेवायचं की त्यांनी, कारण त्यांच्यावर आधारित पुढे सगळ्या गोष्टी घडल्या. यांचं म्हणणं आहे न्यायपंचायती आणि ग्रामपंचायती वेगवेगळ्या करा, जिल्हा नियोजन समिती स्थापन करा, निर्वाचित सदस्य त्यांचा कार्यकाळ 4 वर्षाचा असं यांचं म्हणणं होतं. आपण जी आता म्हणतोय ना की 5 वर्ष. आणि इथे सगळ्यात महत्त्वाची आणखी एक ज्याच्यावर प्रश्न विचारला गेला ते म्हणजे मंडळ पंचायत. बघा, मंडळ पंचायतीवर प्रश्न. आता हे प्रश्न कसे आले हे सगळे तुम्हाला आजच्या 10 PM लेक्चरमध्ये भेटणार आहेत. तुम्ही हे लेक्चर नंतर पाहत असाल कदाचित, तरी ते वर आय बटनावर तुम्हाला हे लेक्चर भेटेल आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक आहे. रात्री 10 वाजता तुम्ही आज जॉईन होऊ शकतात. सगळे प्रश्न याच्यावरचे आपण घेणार आहोत, राज्यसेवेपासून कंबाईन सरळ सेवेचे सगळे एक्झामचे. ओके, तर या ठिकाणी यांचं पंचायत मंडळ पंचायत जी आहे ती शिफारस लक्षात राहू द्या. पुढची समिती आपण जातो आहे महत्त्वाची एक केंद्राची, ती म्हणजे GVK राव समिती. GVK राव समिती कधीची आहे? 1985. अहवालसुद्धा 1985चा. यांनी निवडणुका संदर्भात फार महत्त्वाचं विधान केलं होतं की निवडणुका वेळेवर झाल्या तर ही पद्धती सक्सेस होणार. निवडणुका मागासवर्गीयांना राखीव जागा द्याव्या, महिलांना राखीव जागा द्याव्या, यांचं म्हणणं आहे. पुढे गट विकास अधिकाऱ्याला सहाय्यक आयुक्ताचा दर्जा द्या, अशी एक वेगळी शिफारस यांनी केली होती. पुढे चतुस्तरीय संस्था स्थापन करा बाबा, पंचायत राज ही राज्य विकास परिषद स्थापन करा, ती एक अत्यंत महत्त्वाची शिफारस यांची आहे. महत्त्वाची मुद्दे फक्त सांगतोय. पुढची एक आपल्यासाठीची ज्याच्यावर एक प्रश्न तुम्हाला नेहमी विचारला जातो ती म्हणजे डॉक्टर LM सिंघवी समिती. याची सगळ्यात महत्त्वाची शिफारस काय लक्षात घ्यायची तुम्हाला? हिने घटनात्मक दर्जाची मागणी केली आहे. पंचायत राजला घटनात्मक दर्जा द्यावा, पहिल्यांदा मागणी केली ती. या समितीचं उत्तर तुम्हाला हे द्यावं लागतं. 1986ची आहे समिती. कधीची आहे ते लक्षात राहू द्या. पंचायत राज न्यायाधिकरणाची स्थापना करा असंही म्हणतायत, न्यायाधिकरण. ओके, निवडणुका घेण्यासाठी एक स्वतंत्र घटनात्मक यंत्रणा स्थापन करावी, निवडणूक आयोगासारखी, ही सुद्धा यांची शिफारस आहे. ओके, मुद्दे फार महत्त्वाचे आहे. तर या अत्यंत महत्त्वाच्या समित्या ज्या केंद्र सरकारच्या आहेत त्या आपण इथे बघितल्या. पुढचा मुद्दा येतो आपल्याला राज्याच्या समित्या. आणि मग राज्याची सगळ्यात महत्त्वाची पहिली समिती येते ती म्हणजे वसंतराव नाईक समिती. कधीची आहे आपण बघतोय. बळवंतराव मेहता समितीच्या याच्यावर ही स्थापन केली होती आणि हिला लोकशाही विकेंद्रीकरण समिती असं म्हटलं गेलं होतं. काय? लोकशाही विकेंद्रीकरण समिती. वसंतराव नाईक 1960ला स्थापन झाली आणि याचा अहवाल आला 1961ला. शिफारशीच्या फार जास्त होत्या, 226 शिफारशी होत्या. आणि हिने ते सांगितलं की त्रिस्तरीय पंचायत राज आपल्याला चालते, आपल्याला वेगळं काही करायचं नाही या ठिकाणी, म्हणजे द्विस्तरीय वगैरे असं काही. हिने सांगितलं ग्रामसेवक आपल्याकडे असणार, 1000 लोकसंख्येमागे एक ग्रामपंचायत असावी, पंचायत समितीला गटविकास अधिकारी असावा. या सगळ्या बाबी यांनी सांगितलेल्या आहेत. पुढची इथे फक्त तुम्हाला त्रिस्तरीय महाराष्ट्रामध्ये कोणी स्थापन करण्याचं हे केलंय तर वसंतराव नाईक. हा मुद्दा इथे सगळ्यात महत्त्वाचा लक्षात ठेवा. पुढे मी जातो आहे. पुढची या ठिकाणची दुसरी समिती आहे ती म्हणजे बोंगीरवार समिती. आता बोंगीरवार समितीच्या बाबतीत तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे बघा, कारण की शिफारशी खूप साऱ्या आहेत यांच्या, मात्र आम्हाला लक्षात काय ठेवायचं ते या ठिकाणी सांगतो. 1970ची आहे. पहिला मुद्दा लक्षात ठेवायचं की ही पंचायत राज पुनर्विलोकन समिती होती. काय? पुनर्विलोकन. बघा शब्द महत्त्वाचा आहे, पुनर्विलोकन समिती आहे. यांनी ग्रामपंचायतचा कार्यकाळ हा 5 वर्ष असावा, न्यायपंचायती रद्द कराव्यात, सरपंच समिती स्थापन करावी. हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. सरपंच समिती आता ही कुठे असते? पंचायत समितीच्या ठिकाणी असते. किती सदस्यांची असते, काय असते, ते सगळे मुद्दे आपण बघणार आहोत. ते भाग 2 मध्ये आपण जे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे 3 मुद्दे कव्हर करणार आहेत भाग 2 मध्ये, या पंचायत राजच्या भाग 2च्या लेक्चरमध्ये. तेव्हा तुम्हाला ती येईल. सरपंच समिती वगैरे सगळं डिटेल बघू आपण ते परीक्षेभिमुख. पुढे सरपंचांना मानधन द्यावे असं या ठिकाणी बोंगीरवार समितीने पहिल्यांदा शिफारस केली आहे. पुढे तिसरी समिती इथे आहे ती म्हणजे काळे समिती, बाबूराव काळे समिती. तिसरी समिती बाबूराव काळे समिती कधीची आहे? 1980 आणि 81 मध्ये अहवाल आहे तिचा. हिचा उद्देश काय आहे? ही त्रुटी शोधण्यासाठी किंवा चुका काय आहे बाबा, काय कमतरता आहेत ते शोधण्यासाठी हिला त्या ठिकाणी नेमलेलं होतं. याचा जे अहवाल आहे त्याच्यामध्ये एका ग्रामसेवकाकडे मॅक्झिमम 2 ग्रामपंचायतीचा कारभार द्या, त्याच्यापेक्षा जास्त देऊ नका, कामाचा लोड वाढवू नका, तो मुद्दा यांनी मांडला होता. पुढची एक महत्त्वाची समिती राज्याची ती म्हणजे PB पाटील समिती. पुनर्विलोकन करण्यासाठीच नेमलेली आहे.
यांनी एक महत्त्वाची शिफारस केली होती, जिच्यावर खरं म्हणजे आता मागील या 2-3 वर्षात काम झालं होतं, की सरपंचांची निवड. बघा, हा प्रश्न मधल्या काळात येऊ नाही गेला. सरपंच जे आहे यांची निवड ही डायरेक्टली जनतेतून व्हावी, जनतेतून. ओके, जनता करेल निवड असं यांनी म्हटलेलं आहे. मात्र आपण बघितलं मध्ये फडणवीस सरकारच्या काळात तो मुद्दा लागू केला होता. आता पुन्हा उद्धव ठाकरे सरकारच्या काळामध्ये आपण पुन्हा सदस्यांमधून सरपंच निवडीकडे वळालेलो आहे. तो एक मुद्दा इथे लक्षात राहू दे. आता यांचं पुन्हा म्हणणं होतं की जे आमदार खासदार आहे यांना खाली याच्यावर घेऊ नका तुम्ही, ग्रामपंचायतीवर वगैरे जे सदस्यत्व देतात तुम्ही ते देऊ नका. स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी स्वतंत्र नोकर यंत्रणा असावी, त्यांचा स्वतःचा स्टाफ असावा, तो सुद्धा मुद्दा यांनी मांडलेला होता. आता आपण शेवटच्या टप्प्यात या ठिकाणी आलेलो आहे, या भागाच्या 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती. इथे काय लक्षात ठेवायचं आधी घ्या. तुम्ही म्हणाल याच्यानुसार काय भेटलं, संविधानात्मक दर्जा भेटला, म्हणजे संविधानामध्ये याला स्थान मिळालं, कलम भेटले. मित्रांनो, पण एक पार्श्वभूमी लक्षात घ्या, याच्या आधीसुद्धा कलम 40मध्ये पंचायतींचा उल्लेख होता आणि आजही आहे, बरोबर. तो एक मुद्दा विसरू नका कधीच. आता एक घटनादुरुस्त्या ज्या दोन्ही झाल्या या कोणाच्या शिफारशीवर आधारित आहेत, तर या LM सिंघवी समितीच्या. ही सिंघवी आता तुमची लक्षातून जाणार नाही. माझं लेक्चर एकदा जो विद्यार्थी ऐकतो तो परफेक्टच होतो. ओके, नोट्स काढल्या तर आणखी बेस्ट. मग इथे पहिला प्रयत्न या घटनादुरुस्तीसाठी राजीव गांधी करतायत, 64व घटनादुरुस्ती विधेयक होतं. नंतर VP सिंग सरकार आणि चंद्रशेखर सरकार यांनी प्रयत्न केले. ओके, मात्र शेवटी ते मंजूर कोणाच्या काळात झालं, जे काँग्रेस सरकार होतं 1992ला. त्या ठिकाणी PV नरसिंहराव आपण बघतोय ते आर्थिक सुधारणा वगैरे त्या काळातच या ठिकाणी हे विधेयकसुद्धा मांडलं गेलं. आणि 24 एप्रिल, एक तारीख फार महत्त्वाची आहे, 24 एप्रिल 1994, 24 एप्रिल 1994ला या ठिकाणी राष्ट्रपतींची सही होती आहे आणि हे अंमलात येतं आहे. स्वाक्षरी 20 एप्रिललाच होती आहे, मात्र 24 एप्रिलला लागू होतं आहे. हे सगळं घटना दुरुस्ती ही लागू होते आहे. आणि मग 24 एप्रिलला आम्ही पंचायत राज दिवस साजरा करतो. कोणतं कलम टाकलं मग भारतीय राज्यघटनेमध्ये, कोणतं कलम समाविष्ट केलं या 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीने? असा सोपा प्रश्न तुम्हाला आला तर कलम 243. आणि या 243मध्ये किती तरतुदी आहेत विविधांगी माहिती आहे. कलम A पासून ते O पर्यंत या ठिकाणी ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेसंदर्भातली कलमं आहेत. आपण ग्रामीण बघतोय, पंचायत राज ही ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेसंदर्भातला मुद्दा आहे. इथे मग सगळ्यात महत्त्वाचं ॲड झालंय 11वे परिशिष्ट म्हणतोय आपण त्याला, अनुसूची असं म्हणतो आहे, 11वं परिशिष्ट. आणि या परिशिष्टामध्ये विषय ॲड केले गेले 29 विषय. सगळे मुद्दे परीक्षाभिमुख आहेत. कशा पद्धतीचे प्रश्न येतात ते तुम्हाला माहीत झाले पाहिजेत. आपलं जे लेक्चर आजचं लाईव्ह असणार आहे ते याच्यावरच असणार आहे. आणि तुम्ही एकदा लाईव्ह लेक्चर बघायला लागले की नंतर डेली लाईव्ह आपल्या लेक्चरला येणार, कारण तुम्हाला तिथे कळेल की अरे अभ्यासपूर्ण लेक्चर्स आहेत, कोणताही टाईमपास या ठिकाणी नाही आहे. तो आपण 73व्या घटनादुरुस्तीवर जास्त चर्चा या ठिकाणी सुरुवातीला करणार आहोत, कारण की पंचायत राजशी ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेशीचा संबंध आहे. बघा, घटनात्मक दर्जा आपण बघतोय 243, 29 विषय. इथे ग्रामसभा आणि पंचायतीची व्याख्या जर बघितली तर 243व्या कलमामध्ये ती केली आहे. मग घटनात्मक दर्जा, राखीव जागा 243D नंबरचं कलम आहे. बघा, काही कलम याच्यातले उपकलमही पाठ असावे तुमचे. 243D मध्ये राखीव जागांची तरतूद आहे. किती राखीव जागा, महिलांना किती राखीव जागा आहे माहिती आहे घटनादुरुस्तीमध्ये? 33%. पण महाराष्ट्रामध्ये किती आहे? 50%. हे लक्षात ठेवा. OBCना किती टक्के राखीव जागा या ठिकाणी? 27% राखीव जागा आहे. आणि SC STला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा आहेत. हे लक्षात राहू द्या. 243D नंबरचं कलम. आणखी 2 कलम तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहे. त्याच्यातलं एक कलम म्हणजे राज्य वित्त आयोग. बघा, राज्य वित्त आयोगाची जी स्थापना आहे ती 243I नुसार आहे. आणि आणखी एक राज्य निवडणूक आयोग जो आहे तो 243K नुसार आहे. ही उपकलम तरी लक्षात ठेवा. आणखी बरेच आहेत, मात्र मी फक्त परीक्षेभिमुखवर जातोय. आणि मग जे 29 विषय आहेत, तुम्हाला उद्या विचारलं की बाबा 73व्या घटनादुरुस्तीमध्ये जे 11वं परिशिष्ट आहे 29 विषयामध्ये खाली कोणत्या विषयाचा समावेश आहे किंवा नाही आहे, तर याच्यात महत्त्वाचं तुम्हाला काय लक्षात घ्यावं. आता हे ग्रामीण भागाशी संबंधित आहे. कृषी, जमीन सुधारणा, पाण्याचं व्यवस्थापन, पशुसंवर्धन, मासेमारी, वनीकरण, अन्न प्रक्रिया, इंधन, चारा, दारिद्र्य निर्मूलन, या सगळ्या बाबी ज्या ग्रामीण भागाशी संबंधित आहे त्या सगळ्या इथे येणार आहेत. मात्र याला एक अपवाद आहे, अरुणाचल प्रदेश. मित्रांनो, अरुणाचल प्रदेशमध्ये अनुसूचित जातींसाठी राखीव जागांची तरतूद नाही आहे. हा मुद्दा इथे लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा हाही आहे की 73वी घटनादुरुस्ती सगळ्यात आधी अंमलात कोणी आणली, तर मध्य प्रदेश या राज्याने आणलेली आहे. ओके, 73 झाली. आता आपली 74वी जी शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित आहे.
ही 243 कलम कोणता याच्यात माहिती 243 पी पासून सुरू होते. ओ पर्यंत आपण बघितलं ग्रामीण ही पी पासून सुरू होते तर झड जी पर्यंत. ओके, म्हणजे झेडमध्ये सुद्धा पुन्हा उपकलम आहे. परिशिष्ट कितवं तर 12वं परिशिष्ट या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी 12वे परिशिष्ट आणि याच्यामध्ये 18 विषय 74वी घटनादुरुस्ती नागरी संस्थांसंदर्भात आपण या ठिकाणी बघतो आहोत. आणि कलम आपण सांगितले तुम्हाला. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचं कलम आहे बघा 243 क्यू. एवढं एक कलम इथे व्यवस्थित लक्षात ठेवा. क्यूमध्ये काय काय आहे, कोणकोणत्या नागरी संस्था किंवा कोणत्या नगरपालिका. तर पहिलं इथे नगरपंचायत आहे. दुसरं बघा नगरपंचायत. दुसरं नगर परिषद या ठिकाणी स्थापन होऊ शकते. तिसरं महानगरपालिका जिला आपण मनपा म्हणतो आहे. ओके, या 3 संस्था इथे महत्त्वाच्या आहेत. ओके, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेमधल्या ते आपल्याला माहीत असले पाहिजे. मग पुढे याच्यामध्ये निवडणुकांसंदर्भातले कलम आहेत, बरेच बाबी आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं हे जे 18 विषय आहेत याच्यामधले स्पेशली तुमच्या लक्षात आलं पाहिजे की बाबा नागरी भागाशी संबंधित कोणते विषय आहेत. बघा अग्निशमन सेवा जर बघितलं तुम्ही तर हे आपण बघतो मुख्यत्वे नागरी भागासंदर्भातलं आहे. ओके, त्यानंतर कचऱ्याचं व्यवस्थापन सुद्धा नागरी भागासंदर्भात मुख्यत्वे आहे. झोपडपट्टी सुधारणा हा एक महत्त्वाचा प्रश्न इथे आहे. कत्तलखाने हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी तुम्ही घेऊ शकतात. ओके, स्मशानभूमी तर दोन्हीकडे येते आहे ग्रामीण नागरीमध्ये आणि जन्ममृत्यू नोंदीसुद्धा दोन्हीकडे येत आहेत. हे लक्षात राहू दे. आता पुढचा मुद्दा इथे मी सांगतोय तुम्हाला त्या म्हणजे मर्यादा काय. आता या दोन्ही घटनादुरुस्त्या झाल्या मात्र तरीसुद्धा पंचायत राजमध्ये काही कमतरता राहत आहेत. काय तर सगळ्यात महत्त्वाचं हा विकेंद्रीकरणाचा अधिकार राज्य सरकारकडे आहे. याच्यामध्ये निधी जो पाहिजे मित्रांनो तो पाहिजे तसा निधी नाही आहे. त्यानंतर उत्पादनाची साधनं जी स्वतःला पाहिजे ती जास्त नाही आहे. इथे राजकीय पक्षांचं प्राबल्य जास्त आहे आणि बऱ्याच बाबी आपण जे म्हणतोय म्हणजे आरक्षण जरी तुम्ही म्हटलं की बाबा महिलांना आरक्षण आहे पण त्या नाममात्र असतात. एखादी महिला सरपंच आहे किंवा एखादी त्या ठिकाणी SC ST किंवा मागास जातीमधील सरपंच असेल तर बऱ्याच वेळेस पॉलिटिकली त्यांच्यावर प्रेशर आणलं जातं. तशा बाबी आजही आपण घडताना बघतो आहोत. हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. आता आपण पुढच्या एका मुद्द्याकडे शेवटचा पण महत्त्वाचा मुद्दा त्याच्याकडे बोलतो आहोत आणि तो मुद्दा आहे जिल्हा नियोजन समिती ज्याला डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी असं आपण म्हणतोय. फार महत्त्वाचा डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी जी 243व्या घटनादुरुस्तीनुसार आहे. ओके, आता हिच्यात नेमकं काय केलं आपण. आता नियोजनात जर अभ्यास केला तर सगळ्यात आधी नियोजन कुठून आलं आहे, भारताने कोणाकडून स्वीकारलं आहे, रशियामध्ये सगळ्यात आधी नियोजन साम्यवादी क्रांती रशियाची ती आम्हाला माहीत असली पाहिजे. तिथून आम्ही नियोजनाचा स्वीकार करतो आहे. नियोजनाचा भारतामध्ये प्रयोग सगळ्यात आधी जर बघितला तुम्ही तर पंजाब या राज्याने केला आहे 1968च्या दरम्यान. आणि महाराष्ट्रामध्ये मग महाराष्ट्रासंदर्भात 1972 हे साल तुम्हाला माहीत असलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये जिल्हा नियोजन व विकास मंडळ बघा जिल्हा नियोजन व विकास मंडळाची स्थापना 1972ची आहे. आता काय करतं ADPC तर जिल्हा अंतर्गत येणाऱ्या ज्या विकास योजना आहे ना त्याचा आराखडा तयार करणे, त्याचं नियंत्रण, त्याचं नियमन सगळं काही या ठिकाणी जिल्हा नियोजन समिती करते. याच्या संदर्भात 3 बाबी लक्षात ठेवा बघा 3 मुद्दे. एक म्हणजे याचे अध्यक्ष कोण असतात. ओके, दुसरे म्हणजे याचे उपाध्यक्ष कोण असतात आणि तिसरे म्हणजे या जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण असतात. या 3ही बाबीवर प्रश्न विचारलेले आहेत. अध्यक्ष असतात पालकमंत्री त्या जिल्ह्याचे, उपाध्यक्ष असतात विभागीय आयुक्त आणि सचिव असतात जिल्हाधिकारी. सदस्य संख्या निश्चित नाही आहे. 20 लाखापेक्षा कमी असेल त्या जिल्ह्याची लोकसंख्या 30 सदस्य आहे. जिल्ह्याची लोकसंख्या 20 ते 30 लाख असेल 40 सदस्य आहे आणि 30 लाखापेक्षा जास्त असेल तर 50 सदस्य आहे. म्हणजे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांची संख्या निश्चित नाही आहे. ओके, तो मुद्दा तुम्हाला माहीत असला पाहिजे. इथे आणखी पुढचे विशेष निमंत्रित सदस्य वगैरे याच्यावर असतात. बऱ्याच बाबी आहे याचे कार्य आणि महत्त्वाची ही कमिटी आहे. मित्रांनो अशा पद्धतीने आपण जे मुद्दे या ठिकाणी आज सांगितले होते ते घेतलेले आहे. पुढे भाग 2 मध्ये तुम्हाला काय बघणार आहोत आपण ज्यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद भाग 2 मध्ये आपण एकदम परीक्षेभिमुख पॉईंट टू पॉईंट बघणार आहोत. तर हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि आजच्या 10 PM लाईव्ह लेक्चरला नक्की हजर राहा ज्याची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो आहे. चला इथे आपण थांबूया. धन्यवाद.